आकाशामळा लाविला बा एक, वांजेचे बाळक शिंपितसे. अग्निकुंड मने बालके निर्मिले, प्रत्ययासी देखिले मिया लागी. ज्ञानदेव म्हणे उफराटे पाहती, सर्व सौख्य दाता निवृत्ती एक. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग, त्यातला श्लोक क्रमांक 19 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग या श्लोकवर 138 क्रमांकाच्या ओवीचं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. बहुनां जन्मना म्हणते ज्ञानवान मां प्रपद्यन्ते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. अर्थात आध्यात्मिक जीवनातही कर्म करणं आवश्यक आहे आणि हे कर्म म्हणजेच भक्तिपूर्ण सेवा आणि हा साक्षात्कार त्या ज्ञानाच्या ठिकाणी झालेला असतो. कारण विश्वामध्ये इतकी माणसं असताना सुद्धा ज्या अर्थी आपल्याला जन्माला घातलं त्या अर्थी आपण इतरांपेक्षा खास आहोत, किंवा एखादं असं कार्य आहे जे इतर कोणी करू शकत नाही, ते करण्याकरता आपलं नियोजन आहे, हे तितकंच सत्य आहे महाराज. म्हणून स्वतःला कधीही कमी लेखू नये. भगवंतानं जीवाच्या ठिकाणी त्याच्या संचितानुसार, त्याच्या कर्मफळानुसार जरी प्रारब्ध लिहिलेलं असलं तरी त्या प्रारब्धानुसार जे काही कर्म घडतं ते भगवंताच्या मर्जीनंच असतं, हे विशेष आहे महाराज. आणि त्या जीवाकडून ते होत असलेलं कर्म या प्रकृतीच्या, या सृष्टीच्या जडणघडणमध्ये त्याचं योगदान त्या क्षणाला त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि म्हणूनच त्याच्या नशिबी ते कर्म घातलेलं असतं. अर्थात कर्मफळानुसार जीवाला त्यातल्या त्यात मनुष्य योनीमध्ये वर्ण प्राप्त झालेला असतो, तसं परिस्थिती प्राप्त झालेली असते, तसं घराणं प्राप्त झालेलं असतं. कर्मफळानुसारच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चारही वर्ण कर्मफळानुसार निर्माण होतात महाराज. आज आम्ही जे प्रचलित व्यवस्था पाहतो, समाज व्यवस्था, की ब्राह्मणाच्या घरात जन्मलेला ब्राह्मण, क्षत्रियाच्या घरात जन्मलेला क्षत्रिय, शूद्राच्या घरात जन्मलेला शूद्र, वैश्याच्या घरात जन्म घेतला असेल तर तो वैश्य. तसं नाही आहे महाराज. भगवंताने 5000 वर्षापूर्वी हे बंड पुकारलं. भगवंत सांगतात चातुर्वर्ण मया सृष्टं. अरे हे 4 वर्ण जे आहे ना, मी निर्माण केले आहे, भगवंत सांगतात. पण कसे? चातुर्वर्ण मया सृष्टं गुणकर्म विभागशः. त्याचे गुण, त्याचं कर्मफळ जसे असतील त्याच्या त्या संचिताप्रमाणे त्याला ते वर्ण प्राप्त होत असतं महाराज. जातीय परंपरेनं ही वर्णव्यवस्था भगवंताने त्याच वेळेस लाथाडली. सांगून टाकलं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारपि माम. मी त्या चातुर्वर्ण्याचा कर्ता आहे. मीच हे समाज व्यवस्थेकरता केलेली ही वर्णव्यवस्था आहे. वर्णव्यवस्थेमुळंच समाज चोख चाललेला आहे महाराज. सर्वच बुद्धिमंताचे काम करायला लागले तर सेवाभावी वृत्तीनं काम कोण करणार आहे महाराज? वैश्याचं, व्यापाराचं काम कोण करणार आहे? क्षत्रियाचं काम कोण करणार आहे?
म्हणून समाज घटकामध्ये जे जे आवश्यक आहे त्या त्या सगळ्या जीवांची निर्मिती, त्या जीवांना प्राप्त करून दिलेली परिस्थिती त्यांच्या त्या संचिताप्रमाणे, त्यांच्या कर्मफळाप्रमाणे असली तरी प्रकृती करता ती आवश्यक आहे. आणि म्हणून वेळोवेळी हा परमात्मा आपल्याकडून कर्म करवून घेत असतो, परंतु ते कर्म करत असताना मायेच्या प्रभावामुळे म्हणा किंवा अज्ञानामुळे म्हणा आम्ही स्वतःकडे कर्तेपणा घेतो. एखादी गोष्ट सिद्धीला न्यायची किंवा नाही न्यायची हे विधिलिखित असतं महाराज, आम्ही निमित्त मात्र होत असतो. म्हणून कुरुक्षेत्री रणांगणावर जेव्हा अर्जुन म्हणला की देवा केशवा, हे पाप माझ्या हातून घोर पाप करून घेतोय तू, अथ केन प्रयुक्तो यम पापम चरति पुरुषा अनिच्छिन्न पिवाष्णेय बलादीव नियोजिता. प्रश्न विचारतो अर्जुन की इच्छा नसताना सुद्धा अशा प्रकारचं पाप जीवाच्या हातून का घडतं. भगवंत सांगतात ते तसं नाहीच आहे, जीवाला तसं स्वातंत्र्य नाहीच आहे. आपल्या कर्मफळाप्रमाणे त्याला घालून दिलेलं कर्म करत राहावं लागतं अर्जुना. म्हणून तू आता क्षत्रिय आहेस, क्षत्रिय वर्ण तुला प्राप्त झालेला आहे. याला परंपरा जन्मोजन्मची आहे. न त्वेवाहम जातु नासम न तम नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमताः परम. अरे आपण काही या जन्मामध्येच आलो असं नाही अर्जुना, युगानुयुगे आपण हेच कर्म करत आलेलो आहे. तू, मी आणि हे दुर्जन हे अशाच प्रकारे परंपरेनं विस्तारानं याच भूमीवर या मृत्यूलोकी आलेले आहेत आणि त्यांचा नायनाट आपण केलेला आहे. म्हणून वर्ण तुला क्षत्रियाचा प्राप्त झालेला आहे, तुला युद्ध करावंच लागेल. कर्तुम नेच्छसी यन्मोहात करिष्यसी अवशोऽपि तत्. तुझ्या भागामध्ये ते युद्ध लिहिलेलं आहे, त्यामुळे तुझी इच्छा आहे किंवा नाही हा प्रश्नच नाही. इथं जीवाच्या इच्छेचा प्रश्न नाही महाराज. भगवंताने त्याच्या नशिबी घातलेलं ते कर्म आहे. जरी त्याच्या कर्मफळानुसार नियोजन असलं तरी त्यात भगवंताची इच्छा ही असतेच असते, कारण सृष्टी त्याला चालवायची आहे महाराज. मागं मी सांगितलं ना की गटारीतले दुर्गंधी, गटारीतली घाण, त्या पाण्याचा वास, त्यातले ते द्रव्य आपल्याला त्याचे असतील हो, पण डुकराला तोच स्वर्ग आहे, त्यातल्या किड्यांना तो स्वर्ग आहे महाराज. म्हणून भगवंताची कुठलीही निर्मिती ही विनाकारण नाही. मग आपली निर्मिती तो विनाकारण कसं करेल. प्रत्येकाला या पृथ्वी तळावर आणण्यामागं, त्या नियोजनामागं भगवंताचा उद्देश असतो महाराज. ते आम्ही ओळखायला पाहिजे आणि ते ज्ञानी ओळखतो. म्हणून वाट्याला आलेलं कर्म तो मुकाट्यानं आणि अतिशय प्रसन्न मनानं भगवत प्रसाद समजून, आपलं कर्तव्य कर्म समजून तो ते कर्म आनंदानं स्वीकारतो आणि आनंदाने पार पडतो. करीत असलेल्या कर्माची आसक्ती ठेवत नाही, त्याच्यापासून कुठल्याही फळाची प्राप्ती ठेवत नाही. कारण प्राप्त होणारे सर्व फळ हे नाशिवंत आहेत. एक न एक दिवस ते जाणारच. नवे नवे निर्माण झालेलं फळ आम्हाला भोगूनच सारावं लागतात. भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करून ठेवा. म्हणून उगीचच उद्वेगानं वागू नये. वाहिल्या उद्वेगी दुःखाची केवळ भोगन येते फळ संचिताचे. वाट्याला आलेले भोग हे भोगावंच लागतात. म्हणून ईश्वर प्रसाद समजून त्याचा स्वीकार करावा. भगवंत सर्वे सर्व आहे आणि सर्वीकडे तेच व्याप्त आहेत. ही खुणगाट मनाशी बांधावी आणि ज्ञानाच्या ठिकाणी हे सूत्र त्यानं अंगीकारलेलं असतं. म्हणून संपूर्ण सृष्टी त्याला ईश्वरमय दिसते.
वासुदेवमयी होऊन जाते. या ठिकाणी अद्वैत भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. द्वैत संपल्यामुळं काम क्रोध लोभ मोह मद मत्सर सहाचे सहा शत्रू आपोआप त्याच्या शरीरातून निघून जातात. यावर भाष्य करताना माऊली 138 क्रमांकाच्या ओवीमध्ये म्हणतात की एर बहुत जोडुनी किरीटी जयांची भजने भोगासाठी जे इतरही भक्त जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले. भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतात एर बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी. पहिले 3 भक्त जे आहेत भगवंत म्हणतात हे भोगासाठी माझ्याकडे येतात, यांना काहीतरी प्राप्ती हवी आहे म्हणून माझ्या ठिकाणी येतात. परंतु माझा ज्ञानी भक्त जो आहे तो निष्काम भावनेनं माझ्याकडे येतो. माझ्या संपूर्ण स्वरूपाची त्याला जाणीव झालेली असते, माझ्या स्वरूपाचं महत्त्व त्याला कळालेलं असतं, मीच सर्व आहे हे त्याला पूर्णपणे समजलेलं असतं. आणि त्यामुळं तो स्वत्व विसरून माझ्याशी एकरूप होऊन जातो. ईश्वर तत्वाशी तो एकरूप होतो. म्हणून एर बहुत जोडिती किरीटी जयांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले. पण हे पहिले 3 जे आहेत हे विषयांच्या अपेक्षेनं माझ्याकडे येतात आणि त्या विषयामध्येच गुरफटून जातात. म्हणून एर बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी. अर्थात अर्जुना यांच्याशिवाय म्हणजे या ज्ञानाशिवाय इतरही भक्त मला पुष्कळ मिळतात भगवंत म्हणतात. आणि भक्तांची कमी नाहीच आहे महाराज. जीव त्याचाच अंश आहे म्हणून वाट्याला आलेलं दुःख हे फक्त तशा मोठ्या स्वरूपाचं संकट यावं बरोबर त्याचा निवारण करता हा परमात्माच आहे, भगवंतच आहे याची प्रचिती त्या जीवाला सहजपणे येते महाराज. मागं चिंतन केलं आपण की ठेच लागली की आई ग आईचा धावा होतो, बापरे म्हणत नाही, पण साप आल्यानंतर बापरेच मुखामध्ये येतं. न सांगता त्याचा उच्चार होतो, त्याचा धावा होतो, त्या संकटाच्या निवारणकर्त्याचा धावा होतो. परंतु तेच संकट जेव्हा सुनामीसारखं येतं किंवा भूकंपासारखं येतं, प्रलय होतो, महापूर येतो, त्यावेळेस मात्र तशा अडचणीच्या ठिकाणी थांबल्यानंतर धावा जो होतो तो आईबापाचा होत नाही, भाऊ बहिणीचा होत नाही, मित्रांचा होत नाही, आप्तजांचा होत नाही. त्या ठिकाणी धावा जो होतो तो फक्त भगवंताचा होतो. आणि तो धावा, ती मारलेली हाक, ते केलेलं स्मरण, भगवंताचं स्मरण हीच अनन्य भक्ती आहे. अशा अनन्य भक्तीमध्ये ज्ञानी भक्त असतो. परंतु ज्ञानीशिवाय जे पहिले 3 आहेत आर्त जिज्ञासू अर्थार्थी, हे तिघनेही काहींना पीडा आहे, काहींना जाणून घ्यायचं आहे आणि काहींना काहीतरी प्राप्त करायचं आहे. असेही भक्त माझ्या ठिकाणी पुष्कळ मिळतात भगवंत म्हणतात. परंतु भक्ती भजने फक्त विषय सुख उपभोगासाठी यांचे असतात, कारण त्या ठिकाणी त्यांचा स्वार्थ असतो. परंतु ज्ञानी भक्त मात्र तसा नाही. या अपेक्षा असणाऱ्या भक्तांची, काहीतरी प्राप्ती करता आलेल्या भक्तांची हे आशा रूपानं त्यांची तिमीर, सतत त्यांची इच्छा प्रबळ असते, काही ना काही त्यांना हवं असतं आणि त्यामुळं त्यांची दृष्टीसुद्धा मंद होऊन जाते, विषयांध होऊन जाते आणि मी जवळच असूनसुद्धा त्यांना ओळखता येत नाही. एर बहुत जोडिती किरीटी जयांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले.
आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय. कुलस्वामिनी आई एकविरा माता की जय.